सह्याद्री शीर्षे विमले वसंत, गोदावरी तीर पवित्र देशे, यद्यर्शनाप्तात कमाशुनाश, प्रयतित त्र्यंबकमिशमिडे. म्हणजेच पवित्र गोदावरीच्या देशात सह्याद्रीच्या शिखरावर सदा निवास करणाऱ्या त्रिमूर्तिरूपी श्री त्र्यंबकेश्वराचे मी अनन्य भक्तिभावाने ध्यान करतो. शुद्ध भावाने जे भक्त दर्शनाला येतील ते पापमुक्त होतील. नमस्कार, मी सानवी. गाथा महाराष्ट्राच्या आमच्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. सध्या आपली नाशिकच्या भटकंतीची सिरीज सुरू आहे आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवभूमीमधील अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना आपण भेट देत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण 3.5 शक्तिपीठांपैकी एक सप्तशृंगी देवी तसेच श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटी आणि तपोवनाला भेट दिली आहे. त्र्यंबकेश्वर येथे पोचणे सोयीस्कर व सोपे आहे. मुंबई, नाशिक, पुणे, गुजरात या चारही ठिकाणापासून त्र्यंबकेश्वर येण्यासाठी नियमित बसेस आणि खाजगी गाड्या आपल्याला त्र्यंबकेश्वर येथे सोडतात. नाशिक रेल्वे स्थानकात उतरून 245 व 245A या बस आणि STने आपण त्र्यंबकेश्वर येथे पोहोचू शकतो. तसेच इगतपुरी ST स्थानकातून दर अर्धा ते पाऊण तासांनी त्र्यंबकेश्वर येण्यासाठी ST गाड्या सोडलेल्या असतात. मुंबईकडून येताना इगतपुरी, घोटी, पहिने मार्गे आपण मंदिराजवळ येतो. या प्रवासादरम्यान चहूबाजूंनी सह्याद्रीचे विहंगम दृश्य, वैतरणेचा प्रचंड जलाशय, तर ब्रह्मगिरी आणि अंजनेरीचे उंच आकाशाला भिडणारे कडे आपल्याला एक अविस्मरणीय अनुभव देऊन जातात. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात महत्त्वाचे ज्योतिर्लिंग मानले जाते. ज्योतिर्लिंग हा शब्द तेजाचे प्रतीक किंवा प्रकाशस्तंभ दर्शवतो. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगांपेक्षा थोडी वेगळी आहे. येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या 3 कपार आहेत. त्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश विराजमान आहेत. त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यापूर्वी ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावलेली पवित्र गंगा या पर्वतातच लुप्त होते. ही लुप्त गंगा जिथे प्रकट होते तेच हे पवित्र कुशावर्त तीर्थ. 21 फूट खोल नैसर्गिक पाण्याचे झरे असलेल्या या कुंडामध्ये स्नान करून मग त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. मंदिराबाहेर पूजेचे तसेच प्रसादाचे स्टॉल आहेत. येथे आपण पूजेचे सर्व साहित्य घेऊ शकतो. मंदिरात दर्शनासाठी गर्दी असल्यास तुम्ही 200 रुपयाचा पास काढून दर्शन घेऊ शकतात आणि पास काढण्यासाठी तुम्हाला कुशावर्त तीर्थ येथे बुकिंग करावी लागेल. ही बुकिंग तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन सुद्धा करू शकता. आणि मंदिराजवळ पास काढण्यासाठी सध्या तरी कोणतेही बुकिंग ऑफिस नाही. सुट्टीचा दिवस असल्यामुळे
दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी होती. नियमित दर्शनाच्या रांगेतून गेल्यास 7 ते 8 तास लागणार होते. त्यामुळे आम्ही पास काढूनच जायचे ठरवले. कुशावर्त तीर्थ मंदिरापासून पायी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. कुशावर्त तीर्थ येथे आले असता केदारेश्वर मंदिराशेजारीच पास काढण्याचे ऑफिस आहे. कुशावर्ताकडून आपण पुन्हा मंदिराजवळ पोहोचतो. जेथे पासची रांग आहे त्याजवळ चप्पल स्टँड आहे. येथे आपण आपली पादत्राणे निशुल्क ठेवू शकतो. सुट्टीच्या दिवसाकारण पासच्या रांगेतून सुद्धा आम्हाला वेळच लागणार होता. पहाटे 5 ते 8च्या दरम्यान आल्यास आपले दर्शन लवकर होऊन जाते. परंतु नंतर आल्यास रांगेमध्ये जास्त काळ उभी राहायची तयारी ठेवूनच तुम्ही दर्शनासाठी या. रांगेतून जाताना ठिकठिकाणी आपल्याला त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी LED स्क्रीन लावलेल्या आहेत. त्यामुळे पूर्ण वेळ आपल्याला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन होत राहते. या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य असे की येथे ज्योतिर्लिंगावर त्रिकाल पूजा करण्यात येते. स्थानिक माहितीप्रमाणे 350 वर्ष या पूजेची परंपरा येथे चालू आहे व हे एकमेव शिवलिंग आहे जेथे ही त्रिकाल पूजा केली जाते. 3 तास उलटल्यावर आपण नंदी मंडपाजवळ पोहोचतो. नंदी मंडपाच्या बाहेरील बाजूला सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते. विविध वेलबुट्टी व जाळीदार नक्षी काळ्या पाषाणात येथे कोरली आहे. संगमरवर दगडातील सुंदर नंदीचे दर्शन येथे आपल्याला होत आहे. मंदिर परिसरात एका चमत्कारिक ऊर्जेचा अनुभव आपल्याला पदोपदी पाहायला मिळतो. प्रवेशद्वाराजवळ पोहोचले असता एक अद्भुत स्थापत्यशास्त्राचे दर्शन होते. वेलबुट्टी, कमलपुष्प, विविध देवदेवता, यक्ष, यक्षिका अशा विविध कोरीवकामाने प्रवेशद्वार सजले आहे. मंदिरामध्ये प्रवेश केला असता भव्य सभामंडप नजरेस पडते. मंदिर जेवढे बाहेरील कोरीवकामाने सजले आहे तेवढेच सुंदर कोरीवकाम आतील बाजूला पाहायला मिळते. मंदिराचे प्रशस्त घुमट व 4ही बाजूला विविध देवदेवता आपल्या स्वागतासाठी उभ्या आहेत असे भासते. खांबांवर देवदेवता, प्राणी व भौमितिक आकृत्या कोरल्या आहेत. तसेच रामायण व महाभारतातील विविध प्रसंग सुद्धा येथे आपल्याला कोरलेले पाहायला मिळतात. सभामंडपातील मोकळ्या जागी ब्राह्मणाद्वारे विविध पूजा सांगितल्या जातात. कालसर्प, नागमणी व इतर अन्य पूजा आपण ब्राह्मणाकडून येथे करून घेऊ शकतो. हे सर्व पाहून मंदिराच्या मुख्य गर्भगृहाजवळ आपण पोहोचतो. गर्भगृह थोडे खालच्या बाजूला असून येथे त्रिमूर्ती ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते. ज्योतिर्लिंगाचे स्वरूप अद्भुत व चमत्कारिक आहे. येथे स्तंभाकार लिंगाऐवजी 3 अंगठ्याच्या आकाराची छोटी शिवलिंगे आहेत. ही 3 शिवलिंगे ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे प्रतीक दर्शवितात. हा एक चमत्कारच आहे की येथील स्वयंभू शिवलिंगावर जमिनीतून सतत गंगा गोदावरीचा अभिषेक नैसर्गिकरित्या होत राहतो. दर सोमवारी कुशावर्त कुंडात दूध घालून त्र्यंबकेश्वराच्या त्रिमुखी मुखवट्याचा अभिषेक करून
तो शिवलिंगावर चढविला जातो व त्याची भक्तिभावाने पूजा करण्यात येते. येथे येणारे भक्त केवळ शिवदर्शनच घेत नाहीत, तर त्यांच्या पापातून ते मुक्त होऊन येथे त्यांची आत्मशुद्धी होते. देवाचे दर्शन घेऊन आम्ही मंदिर परिसरात फेरफटका मारण्यास निघालो. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचा उगम पुराणकथांशी घट्ट जोडलेला आहे. त्र्यंबकेश्वर संबंधित असलेली एक महत्त्वाची ऐतिहासिक घटना म्हणजेच गोदावरीचा उगम आणि गौतम ऋषींच्या तपश्चर्येमुळे महादेव येथे त्रिरूपात विराजमान झाल्यामुळे या ठिकाणाला ऐतिहासिक तसेच धार्मिक महत्त्व प्रदान करते. पौराणिक काळात गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या यांनी या परिसरात दुष्काळ पडल्यामुळे ब्रह्मगिरी पर्वताजवळ कठोर तपश्चर्या केली. या तपाचे फळ म्हणून वरुण देवाने त्यांच्यावर प्रसन्न होऊन येथे पाण्याची कधीच कमतरता जाणवणार नाही असा वर दिला. इतर ऋषींनी गौतम ऋषींचा वाढता प्रभाव पाहता एक कृत्रिम गाय आश्रमात आणली. गौतम ऋषींनी गायीवर पाण्याचा शिडकाव करताच ती गाय मरण पावली. त्यामुळे गौतम ऋषींवर गोहत्येचे महापाप लागले. या पापातून मुक्त होण्याकरता त्यांनी महादेवाची तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले. त्यावेळी गौतम ऋषींनी गोहत्येच्या पापातून मुक्त होण्याचा मार्ग महादेवांना विचारला. तेव्हा महादेवांनी येथे गंगेला प्रकट केले आणि गौतम ऋषींना या पवित्र गंगेत स्नान करण्यास सांगितले. गौतम ऋषी या गंगेमध्ये स्नान करताच ते पापातून मुक्त झाले. मग गौतम ऋषींच्या विनंतीवरूनच महादेव येथे भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्रिरूपात विराजमान झाले. तेच हे त्र्यंबकेश्वर. आणि गौतम ऋषींनी जिथे स्नान करून पापातून मुक्त झाले तेच हे कुशावर्त तीर्थराज. महादेवाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना स्नानासाठी या पवित्र गंगेला त्यांनी कुश बांधून अडवले आणि तेव्हापासूनच त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्याआधी कुशावर्तात स्नान करण्याची प्रथा पडली. पुढे ही पवित्र गंगा गोदावरी नावाने वाहू लागली आणि ही भूमी पवित्र झाली. असे म्हणतात 18व्या शतकात मराठा शासक बाजीराव पेशव्यांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली. मंदिराची रचना हेमाडपंथी असून काळ्या पाषाणात बांधले आहे. मंदिराच्या शिखरावर असलेले कोरीवकाम स्थापत्यकलेचा एक महत्त्वाचा भाग आहे. अत्यंत सुबक गुंतागुंतीचे व सूक्ष्म काम त्याला राजशाही व कलात्मक रूप देते. संपूर्ण कळसाचे कोरीवकाम मंदिराच्या मुख्य बांधकामाशी सुसंगत आहे. त्यामुळे स्थापत्यकलेत अखंडता राखली जाते. त्र्यंबकेश्वर हे केवळ शिवतीर्थ नाही तर गंगा गोदावरीच्या उगमस्थानामुळे पवित्र मानले जाणारे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षभर भाविक लाखोंच्या संख्येने येथे महादेवाच्या दर्शनासाठी येतात. त्र्यंबकेश्वर मंदिर हे भारतातील स्थापत्यकलेचा एक अद्वितीय नमुना आहे. काळ्या पाषाणात बांधलेल्या मंदिराचे कोरीवकाम डोळे टिपणारे आहे. मंदिराच्या भिंतीवरील कोरीवकाम देखील मन प्रसन्न करते. भिंतीवर विविध देवदेवता आणि भगवान शिव यांचे वेगवेगळ्या रूपात दर्शन घडवले आहे. तर अनेक पौराणिक कथांचे देखावे सुद्धा येथे मूर्तिरूपात कोरले आहेत. मंदिर जेवढे चहूबाजूंनी फिरू
तेवढेच नवल करण्यासारखे बांधकाम मन थक्क करते. यक्ष, किन्नर, नृत्याप्सरा, मोर, हत्ती अशा प्राण्यांचे तर काही मानवाकृती देखील मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या पाहायला मिळतात. मंदिराच्या बाहेरील परिसरात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगासारखेच दुसरे शिवलिंग आहे. ज्या भाविकांना गर्भगृहात शिवलिंगावर अभिषेक करता येत नाही, हे या पिंडीवर अभिषेक करतात. मंदिराच्या बाहेरील वातावरण अध्यात्म, निसर्ग सौंदर्य आणि भक्तिरसाने भरलेले आहे. येथे फिरताना मनाला एक अद्भुतपूर्व शांतता मिळते. मंदिराच्या कळसावर सुवर्ण कलश स्थापित केला आहे, जो मंदिराच्या वैभवाचे व पवित्रतेचे प्रतीक आहे. मंदिराचे कोरीव काम त्याचे सौंदर्यच वाढवत नाही, तर त्याला एका उच्च स्तरावर घेऊन जाते, ज्यामुळे ते दुरूनही सहज ओळखले जाते. मंदिराच्या आवारात श्री त्र्यंबकेश्वर जलकुंड आहे. याला अमृतकुंड असे देखील बोलतात. तर उजवीकडील बाजूला एक भव्य दगडी दीपमाळ आहे. प्राचीन इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्य यांचा मिलाप असलेल्या त्र्यंबकेश्वराला आल्यावर आपोआपच मन भक्तिरसात रमून जाते. या पवित्र ऊर्जेची अनुभूती एकदा तरी येथे येऊनच सर्वांनीच घ्यायला हवी. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. रात्री शेजा आरतीने दिवसाचा शेवट होऊन मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. महाशिवरात्री, श्रावण मास या दिनी मंदिरात भव्य पूजेचे व मिरवणुकीचे आयोजन केले जाते. दर 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे त्र्यंबकेश्वराचा परिसर भक्तांमुळे व साधू संतांमुळे खुलून जातो. त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन आपण निघालो आहोत कुशावर्त कुंडाकडे. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ, गुरुपीठ, श्री गजानन महाराज संस्थान, निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर व ब्रह्मगिरी पर्वत अशा पवित्र ठिकाणांना देखील आपण भेट देऊन त्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत. तसेच त्र्यंबकेश्वर येथे आल्यानंतर राहण्यासाठी अगदी माफक दरात गजानन महाराज धर्मशाळा, गुरुपीठ धर्मशाळा तसेच अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत. याच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्याला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मिळणारच आहे. तर मित्रांनो, आता तुमची रजा घ्यायची वेळ आली आहे. आशा करतो आमच्या माध्यमातून आपल्याला घडलेले श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन नक्कीच आवडले असेल. आणि जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकेल. लवकरच भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन, एक नवीन इतिहास घेऊन. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा. ओम नमः शिवाय.